रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज खरं तर मी परत एक माधव पलास या नावाचं कॉम्प्लेक्स आहे तिथे 2 BHK फ्लॅट दाखवतो, ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे आणि 2 BHKची घराची गरज आहे। 610 कार्पेट सफिशियंट आहे। अशाच लोकांसाठी खरं तर हा फ्लॅट आहे। लोकेशनचा जर विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हिरानंदानी इस्टेटला लागून असणारा माधव पलास या नावाचं कॉम्प्लेक्स आहे। बिल्डिंग साधारणतः 7 ते 8 वर्ष जुनी असणार आहे। एक पार्किंग त्याच्यामध्ये आपल्याला शॅक पार्किंग एक मिळू शकते। ओनर जे आहेत ते ऑस्ट्रेलियाला आहेत, इथे भारतात नाही आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यात TDSचा जो विषय आहे तो 100% याच्यामध्ये असणार आहे। आणि हा फ्लॅट तसा बघितला तर आहे चांगला मोठा आणि प्रशस्त। बिल्डिंग तशी बघितली तर हायर फ्लोअरची आहे, पण आपण लोअर फ्लोअरलाच हा फ्लॅट आहे। फ्लॅटचं जर तुम्ही लेआउट बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं आहे। तुम्ही जर ह्या फ्लॅटमध्ये एंट्रीचा जर विषय आपण केला तर तुम्ही वेस्ट म्हणजे बाहेर जाताना हा तुमचा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला 4 फ्लॅट मिळतात, 2 समोर आणि 2 ह्या साईडला, आणि 2 लिफ्ट पण ह्या ह्या कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये 2 लिफ्ट आहेत प्रॉपर। आणि ज्यावेळेला आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला ईस्ट असेल म्हणजे पूर्व असणार आहे। मग तुम्ही ज्यावेळेला तुमचं ऊन आहे, सकाळचं ऊन ह्या घरामध्ये येईल आणि तुम्हाला असा चौरस पद्धतीचा सुंदर असा एक हॉल याच्यामध्ये तुम्हाला मिळतो। चौरस हॉल आहे। अधिक इकडे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनीच्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडला मोठी जागा मिळते आणि तिकडे त्यांनी शू रॅक ठेवलेलं आहे स्वतःचं। तर अशा पद्धतीचा हा हॉल आहे। आणि हॉलच्या जर समोर आपण गेलो तर इकडे आलात तर तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट प्लस जर इकडे आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला इकडे दिले गेलेला आहे, जे तुमची वॉशिंग मशीन, कपडे सुकवायला वगैरे तुम्हाला इथं ग्रिलचं काम करून घ्यावं लागणार आहे, कारण ग्रिलची गरज आहे। इकडे ग्रिल लावावं लागणार आहे। अधिक जर आपण इकडनं आलो तर इकडं तुमचं किचन आहे। किचनमध्ये पण काम करून घ्यावं लागेल, कारण किचनमध्ये पण मॉड्युलर वगैरे काय बनवलेलं नाही आहे, तुम्हाला ते बनवून घ्यावं लागेल। आणि परत इकडे मी किचनमध्ये पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान, अधिक वॉशिंग मशीनचं प्रावधान पण ह्या साईडला केलेलं आहे। तर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्मचं किचन आहे, इथे तुमचं फ्रीज वगैरे येऊ शकतं। आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला पुढं येणार त्यावेळेला तुम्हाला इथे कॉम्पॅक्ट असा बेडरूम आहे। हा म्हणजे छोटा आहे पण मोठा आहे, म्हणजे ॲडजस्टेबल आहे। 610 कार्पेट असल्या कारणाने आपल्याला तेवढं ते मॅनेजेबल असणार आहे। त्या साईडला इकडे क्रॉस व्हेंटिलेशन, सकाळच्या उन्हासाठी तुमची ह्या साईडला एक खिडकी असेल। तुमचे हॉलमध्ये, ह्या बेडरूममध्ये आणि ह्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन मात्र हे तुम्हाला तिन्ही गोष्टीमध्ये येणार आहे। आणि हा तुमचा बेडरूम आहे। बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर इकडे बघा, ह्या साईडला तुम्हाला इथे कपाट बनवण्यासाठी जागा उपलब्ध आहे। ह्याला कपाट बनवून घ्यावं लागेल। आणि कपाटाच्या ह्या साईडला जर आपण आलो तर हा फ्लॅट परत रेंटवरती होता, तर परत इथे तुमचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला असं प्रशस्त आणि मोठं चांगलं आहे। खरं तर हा विदेशात असल्या कारणाने हे इन्व्हेस्टमेंट करून दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे। परत ह्या बेडरूममध्ये तुम्हाला इथे पण एक स्टँडिंग बाल्कनी उपलब्ध आहे। अशा पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी इकडे पण आहे। ही तुमची वापरात येणारी स्टँडिंग बाल्कनी असणार आहे। हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट तसा बघितला तर चांगला फ्लॅट आहे, फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे असा विचार करा। आणि याची जी किंमत आहे मालकांनी 95 लाख रुपये आपल्याला सांगितलेले आहे। 95मधून 5-6 लाख रुपये कमी होण्याचे चान्सेस नक्की आहेत। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर नक्की मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो। आवडलं तर घ्यायचा आहे, बघण्याला आपल्याला पैसे लागत नाही। मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी मला सबस्क्रायबर्स करा आणि आमचे घरं जास्तीत जास्त बघा, जेणेकरून मला अजून परत जास्तीत जास्त फ्लॅटच्या पाठीमागं पळून फ्लॅट जास्तीत जास्त काढून तुमच्या समोर ठेवता येतील, त्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे। सत्याला थोडा त्रास आहे, पण मी तो त्रास सहन करणार आहे। सत्य सत्य आणि सत्य, मला असं वाटतं जेवढं सत्य करून जेवढं होईल तेवढं आपण करू। असत्याच्या पाठीमागं न लागता जेवढं होईल तेवढंच आपल्याला करायचं आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।